आहेत श्रीमती आम्रपाली तायडे पोलीस निरीक्षक, श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक, श्रीमती उर्मिला हिरे हे आमच्या समुपदेशक आहेत, तेजस्वी दळवे आपले संरक्षण अधिकारी आहेत. आपण पॅनलच्या बाजूला येऊ. हो, पॅनलच्या बाजूला येऊ. बसा. आकाशजी गोळे आपण तिसऱ्या पॅनलचे डायरेक्टर होतो. रेणुका उगले या महिला विकास आदर्श महिला विकासच्या मार्गदर्शक संस्थेच्या अधिकारी आहेत. निशा बैसाने हा तुमचा पॅनल आहे. एकंदर या सगळ्यांची ओळख आपल्या सगळ्यांना यासाठी करून दिली की माझ्या समवेत हे सगळेजण आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, तुमच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी, तुमच्या अडचणींवरती उपाय शोधण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ती आमची जबाबदारी आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना मला आवर्जून सांगायचंय, या ठिकाणी आलेले तक्रारदार महिला असतील, बंधू असतील, अनेक ठिकाणी जाऊन आल्यानंतर कदाचित अनेक प्रश्न तसेच राहून जातात. आयुष्यामध्ये समस्यांना सामोरं जात असताना शेवटचा उपाय म्हणून आपल्याला न्याय मिळेल या भावनेने, त्या मानसिकतेतील ही सगळी लोक आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आलेला तक्रारदार त्याचा जेव्हा कागद घेऊन येतो, तो कागद नाही तर त्या व्यक्तीचं आयुष्य आहे आणि त्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे. म्हणून या चारही पॅनलवरच्या अधिकाऱ्यांना मला आवर्जून सांगायचे, शेवटची व्यक्ती जाईपर्यंत तिचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घ्यावं. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय देईपर्यंत आपण प्रयत्न करायचा. त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्याची नोंद करणं, संबंधित विभागाकडे देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे पॅनलवरचा एकही अधिकारी जागा सोडणार नाही जोपर्यंत शेवटचा माणूस या हॉलमधून जातो. आणि मला तक्रारदारांना सुद्धा आवर्जून सांगायचंय, ज्या ज्या पॅनलवरती आपण जाणार आहात सविस्तररित्या लेखी स्वरूपात आपली तक्रार त्या पॅनलकडे द्या. मी स्वतः शेवटची व्यक्ती जाईपर्यंत या पॅनलवरती बसून राहणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या समस्या सोडवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मला आवर्जून या निमित्तानं सांगायचंय, खरं तर आयोगाची भूमिका बऱ्याच वेळा अनेकांच्या लक्षात येत नाही. कोणती तक्रार असेल तर सुरुवातीला तुम्ही ती पोलीस स्टेशनला द्यावी. कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भातली तक्रार असेल तर ती कौटुंबिक संरक्षण न्यायालयाकडे द्यावी. भरोसा सेलच्या माध्यमातून आपली तक्रार मिटवावी. पण या कोणीच आपल्याला सहकार्य केलं नाही तर शेवट राज्य महिला आयोगाकडे आपण आपली तक्रार दाखल करावी. त्याची जबाबदारी आम्ही जरूर घेऊ. या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक संरक्षण आणि संरक्षणाचा आत्मविश्वास तुम्हाला देणं ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडू, त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय, या आजच्या जनसुनावणीमध्ये आपल्या तक्रारीचं निवारण करत असताना काही प्रश्न अनुत्तरित राहत असतील तर जरूर मी या पॅनलवरती बसलेले आहे, त्या तक्रारी आपण माझ्याकडे द्यावेत. आज सकाळी अनेक काही तक्रारी माझ्याकडे आल्या, त्याच्यासाठी मी सविस्तर चर्चा संबंधित अधिकाऱ्यांशी करून त्यांना न्याय देण्याचा 100% प्रयत्न करू. आजच्या या जनसुनावणीच्या माध्यमातून तक्रारदारांच्या प्रश्नांचं निवारण होईल याची खात्री मला वाटते आणि माझा विश्वास या माझ्या समवेत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांवरती आहे, त्यांच्या कार्यावरती आहे. चांगल्या पद्धतीचं दिवसभराचं कामकाज करते, त्याच्यासाठी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि म्हणून आजचं हे कामकाज जनसुनावणीचं सुरू होत असताना खऱ्या अर्थानं ह्युमन ट्रॅफिकिंग असेल, त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी असतील, सायबरच्या संदर्भातली वाढती गुन्हेगारी असेल, असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. या सगळ्या प्रश्नांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. पण आता बदलायची असेल तर आपली स्वतःची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. नागरिक शास्त्राचं पुस्तक शिकलो म्हणजे सुजाण नागरिक झालो असं अजिबात होत नाही. शिक्षण घेतलं म्हणजे सुशिक्षित झालो असंही होत नाही. कारण ज्या घटना घडतात त्या आपल्या आजूबाजूला घडतात आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, या सगळ्यामधून सुजाण नागरिक म्हणून घडत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की अनिष्ट रूढी परंपरा प्रथा यांचा नायनाट करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रितरित्या काम करू आणि खऱ्या अर्थानं तंत्रज्ञानाच्या जगातलं एआयच्या जमान्यातलं चांद्रयान यशस्वी करण्याच्या दुनियामधलं यशस्वी पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करू. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तक्रारदारांच्या तक्रारीचा न्याय निवाडा निश्चितपणाने आजच्या या जनसुनावणीमध्ये होईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.